राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। मागच्या कक्षेमध्ये जे आहे आपण मंत्र 17 वरती चर्चा केली होती. आणि मंत्र 17 मध्ये जे आहे पण बघितलं कशा प्रकारे भक्त आपली प्रार्थना करतोय. त्या प्रार्थनेमध्ये जे आहे भक्त परम सत्याचा जो वैयक्तिक एक दृष्टिकोन आहे किंवा वैशिष्ट्य आहे, जे आपण भगवान या रूपाने चर्चा केली, त्याचा आश्रय घेतो आणि भगवंतांचं दर्शन बघण्याची तो इच्छा करतो. हे मंत्र 16 मध्ये आणि मंत्र 17 मध्ये निश्चित रूपाने तो भगवंतांचं स्मरण करतो, भगवंतांना प्रार्थना करतो की भगवंता तुम्ही मी जे काही केले त्याला लक्षात ठेवा. या मंत्रामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे जर हे शरीर जे आहे भौतिक शरीर भौतिक वस्तूंपासून भौतिक तत्वांपासून बनलेले आहे, पण आत्मा जो आहे हा शाश्वत रूपाने एक व्यष्टी आत्मा आहे, वैयक्तिक आहे आणि भक्ती मार्गाच्या द्वारे भक्तिमय जीवनाच्या द्वारे जो आहे तो भगवंतांसोबत असलेलं आपलं शाश्वत संबंधाला तो पुनर्स्थापित पुनर्जीवित करू शकतो. त्याच्यात आपण 3 विषयांची चर्चा केली होती. कशा प्रकारे आपण शरीराच्या या मृत्यूमय अवस्थेला कशा प्रकारे आपण पार करू शकतो. पहिली तर चर्चा आपण केली की भौतिक शरीराचा त्याग करणं, दुसरं आध्यात्मिक शरीर स्वीकार करणं आणि तिसरं जे आहे भगवंतांशी जो संबंध आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली. जे भौतिक शरीर त्याग करणं आहे त्याच्या रूपाची सुरुवातीला सांगतायत कशा प्रकारे हे भौतिक शरीर तयार केलं गेलं होतं. त्याच्यात आपण यमयमापी स्मरण भाव अन्य चर्चा केली आणि बघितलं व्यक्तीच्या इच्छांनुसार ज्या ज्या प्रकारची तो इंद्रिय तृप्ती करू इच्छितो, त्याला डुकराचं वाघाचं अन्य अन्य शरीर प्राप्त होतात आणि त्याच्या ज्या प्रकारच्या जसं खायची इच्छा असेल, जर त्याला विष्ठा खायची इच्छा असेल तर त्याला त्या प्रकारे डुकराचं शरीर प्राप्त होणार, कोणाला मांस खायची इच्छा असेल तर त्याला वाघाचं शरीर प्राप्त होणार. तर निश्चित रूपाने अशा शरीराचा त्याग झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यावरती पुढे काय होतं तर जीवात्म्याचा नाश होत नाही. ती आपण चर्चा केली, न जायते म्रियते वा कदाचिन. निश्चित रूपाने तो रूपहीन होत नाही, तर त्याचं अस्तित्व हे शाश्वत रीतीने राहतं. तर जीवात्मा कशा प्रकारे देह बदल करतो, तर तिथे प्रभुपादजींनी 84 लाख ज्या योनी आहेत त्याच्याबद्दल तिथे चर्चा केली. कशा प्रकारे जीवात्मा एक जलचरापासून वनस्पतीपासून एक जंतू कीटक, त्याच्यापासून पशुपासून कीटक पासून पक्षीपासून पशु आणि पशुपासून मनुष्य, अशा प्रकारे त्या चक्राला प्रभुपादजी सांगतात तिथे. आपण तिथे डार्विन बद्दल काही चर्चा केली होती, कशा प्रकारे हा डार्विनचा सिद्धांत नाही पण हा चेतनेच्या आधारावरती याची चर्चा केली गेली आहे. तर हा जो बदल आहे
हा निश्चित रूपाने व्यक्तीच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनुसार होतोय. तर योगी कशा प्रकारे आपल्या शरीराचा बदल करतो, तर तिथे प्रभुपादजी सांगतात, असा योगी जो आहे तो आपल्या शरीरातल्या वायूंना, वायूंचा जो गती आहे त्याला नियंत्रित करतो. तो त्या प्राणवायूला वेगवेगळ्या चक्रापासून वर नेत ब्रह्मरंध्रापर्यंत घेऊन जातो आणि तो स्वतःला कुठल्याही लोकामध्ये स्थानांतरित करू शकतो. तर ही जी शरीर बदलाची स्थिती आहे, शरीराचं देहांतरण आहे, हे केव्हा थांबतं? तर जेव्हा जीवात्मा आध्यात्मिक शरीर प्राप्त करतो, अर्थात जेव्हा तो आध्यात्मिक जगात प्रवेश करतो, तेव्हा त्याचं हे देहांतराची प्रक्रिया थांबते. तर अर्थात हे आध्यात्मिक शरीर प्राप्त करणं म्हणजे काय आहे? तर त्याला त्याची जी आध्यात्मिक सेवा आहे त्याच्यात त्यांनी परिपूर्णता केली आहे. तो भगवंतांना शरणागत गेलेला आहे. बहुनाम जन्मना म्हणते ते सांगतात प्रभुपादजी तिथे. कशा प्रकारे जीवात्मा हे स्वीकार करतो की तो भगवंतांचा अंश आहे, तो भगवंत नाहीये. त्याच्या सगळ्या चुकीच्या धारणा नाश झालेल्या असतात आणि तो भगवंतांना विनंती करतो, कृतस्मर, अर्थात तुम्ही माझे जे काही मी सेवा अर्पण केले आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. आणि प्रभुपादजी तिथे अंते नारायण स्मृती याच्याबद्दलही सांगतात, कशा प्रकारे मृत्यूच्या वेळेस भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. तर हे निश्चित आहे की जरी जीवात्मा विसरला तरी कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते विसरत नाहीत. तर त्यामुळे जीवात्मा जेव्हा स्वामित्वाच्या भावनेला त्याग करतो, भगवंतांच्या ब्रह्मज्योती बरोबर एकत्व प्राप्त करण्याच्या इच्छेला त्याग करतो आणि तो भौतिक नियमांच्या कचाट्यातून सुटतो, अर्थात भौतिक प्रकृतीच्या नियमांमध्ये राहत नाही. तर अशा अवस्थेमध्ये जीवात्मा जो आहे तो आध्यात्मिक देह प्राप्त करू शकतो. पण जर तो स्वामित्वाची भावना ठेवत असेल, त्याला ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं असेल, तो स्वतःला विमुक्त समजत असेल आणि तो जर भौतिक प्रकृतीच्या नियमांमध्ये रजोगुण तमोगुण सतोगुण मध्ये फसला असेल, तर निश्चित रूपाने असा व्यक्ती कशा प्रकारे आध्यात्मिक देह प्राप्त करू शकेल. नंतर आपण चर्चा केली भगवंतांसोबत जो परमसत्यासोबत संबंध आहे, तिथे भक्तांसाठी सुविधा भगवंत अर्पण करतात, पण त्या सुविधा ज्या आहेत त्या निर्विशेषवादी मायावादी लोकांसाठी नसतात. का तर ही लोक जे आहेत हे ब्रह्मज्योतीला आसक्त असतात. ते भगवंतांच्या व्यक्तिमत्वामध्ये श्रद्धा ठेवत नाही. ते आपल्याच शब्दजंजाळामध्ये तर्कवितर्कामध्ये फसलेले असतात आणि त्यांना काही एक प्रकारच्या लाभाची आकांक्षा असते. तर प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे भक्त जे आहेत ते नवविधा पद्धतीचं पालन करतात आणि तिथे प्रभुपादजीने प्रत्येक विधीचं उदाहरण दिलं आहे. हे भगवंतांसोबतचा जो संबंध आहे हा किती निकटतम आहे. तर भक्त जो आहे त्याचा कधी नाश होत नाही. त्यामुळे भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन तू घोषित कर कौन्तेय प्रजानी न मय भक्त प्रणश्यती. तर भगवंत कशा प्रकारे भक्ताच्या सेवा स्वीकार करतात, तर भक्त जो आहे तो त्याच्या दृढ निश्चयामध्ये स्थित असतो आणि ज्या प्रकारे ये यथा माम प्रपद्यन्ते तान् तदेव भजाम्यहम्, आणि ज्या प्रकारे तो भक्तिमय जीवनात प्रगती करतो तस त्याची भौतिकता जी आहे जीवनातली ती कमी होत जाते.
आणि निश्चित रूपाने लवकरच त्याच्यातल्या अपूर्णता ज्या आहे त्या संपुष्टात येतात. तर हे भगवंतांचा जो भगवंतांशी संबंध आहे त्याला कशा प्रकारे विकसित केलं जाऊ शकतं. तर आधुनिक समाजाची जी स्थिती आहे त्याला टाळून, अर्थात आपण चर्चा केली आयुर्हरती वै पुंसान उद्यान संचय अन्नसो, अर्थात रात्रीचा वेळ लोक झोपण्यात आणि मैथून जीवनात वाया घालवतात. दिवसाचा वेळ कुटुंब भरण्यासाठी, कुटुंबाच्या पोषणासाठी ते पैसा कमवण्यात, कष्ट करण्यात लागलेले असतात आणि त्यांना संबंधात चर्चा करण्यामध्ये कुठलीही रुची नसते. ते वेळही काढत नाहीत. तर अशा प्रकारच्या स्थितीला आपण त्या स्थितीत नाही राहिलं पाहिजे, त्याच्यातून बाहेर यायला पाहिजे. बरेचसे आधुनिक समाजामध्ये लोक भगवंतांच्या अस्तित्वालाही स्वीकार करत नाही. पण जेव्हा आपण भगवंतांचं श्रवण कीर्तन करणार तर निश्चित रूपाने आपण विकास करत राहू. आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये रत राहिलं पाहिजे. जीवनातला एक क्षणही वाया घालवला नाही पाहिजे. भक्ताचा हा एक गुण आहे की तो कधी आपला काळ अव्यर्थ कालत्व व्यर्थ घालवत नाही. तर अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती भक्तिमय जीवनाचं पालन करतो तर त्याला निश्चित रूपाने मृत्यूच्या वेळेस त्याचा मोठा लाभ होतो, त्याचा फायदा होतो. आणि जेव्हा शरीर पंजरांतम, जर शरीराची वाईट अवस्था असेल तर व्यक्ती कसा प्रार्थना करू शकेल. पण जर जीवनभर पालन केलं असेल तर त्याला प्रार्थना करणं शक्य आहे, भगवंतांना स्मरण करणं शक्य आहे. तर त्याच्यासाठी आपण जे निष्कर्ष आहे ते बघितला की जेव्हा आपण आजीवन तयारी करतो तेव्हा मृत्यूच्या परीक्षेला आपण योग्य रीतीने सामोरं जाऊ शकतो. तर आता आपण जे आहे मंत्र 18 ची चर्चा करूया. तर इथे जसं आपण बघितलं की भक्त शारीरिक जे बंधन आहे, मृत्यू आहे, त्याला पार करण्यासाठी प्रार्थना करतोय. तो भगवंतांना त्यांनी जे काही सेवा केली ते लक्षात ठेवण्यासाठी प्रार्थना करतोय. आता तो जो आहे भगवत धामात जाऊ इच्छितो आणि त्यामुळे तो भगवंतांना प्रार्थना करतोय की त्यांनी त्याला दिशा दर्शन द्यावं, जेणेकरून तो योग्य मार्गावर राहू शकेल आणि पापमय प्रतिक्रियांपासून तो मुक्त होऊ शकेल, जेणेकरून भगवंत त्याला संरक्षण देतील आणि त्याच्या मार्गात कुठलंही विघ्न येणार नाही. तर प्रभुपादजी इथे तात्पर्यात चर्चा करतात कशा प्रकारे भगवंत जे आहे ते जीवात्म्याला, एक बद्ध जीवात्मा जो आहे त्याला त्याच्या पापमय प्रतिक्रिया ज्या आहेत त्याच्यातून शुद्ध करतात, मुक्त करतात आणि त्याला आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगतीसाठी मदत करतात. बरोबरच भगवंत जे आहेत मार्गदर्शन प्रदान करतात अशा व्यक्तीला जे त्यांचा साक्षात्कार करू इच्छितात. ददामि बुद्धियोगम येन मामुपयान्ति ते. आता आपण ह्या तात्पर्यामध्ये बघूयात कशा प्रकारे प्रभुपादजी हे प्रगतीबद्दल, पतनाबद्दल आणि जो सुयोग्य मार्ग आहे त्याच्याबद्दल काय चर्चा आपल्याला प्रदान करतायत. निश्चित रूपाने इथे जे आहे आचार्यांची सुंदर टीका पण आहे 17व्या मंत्रावरती. आपण त्याची चर्चा करणार होतो पण काही कारणाने आपलं उद्याची कक्षा जी आहे
ती रद्द झाल्याने पण जे आहे त्याची चर्चाला आपल्याकडे वेळ नाही. आपण जर वेळ भेटला आजच्या कक्षेनंतर तर दोन्ही मंत्रांवरती जी टीका आहे त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर मंत्र 18 मध्ये जे आहे परिच्छेद 1 याच्यात चर्चा करण्यात आली आहे आध्यात्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे वेगवेगळे विघ्न उद्भवतात किंवा अडचणी येतात. परिच्छेद 2 ते 4 मध्ये परिपूर्णता कशी प्राप्त करावी क्रमशः आणि जो सुलभ एकदम एकदम जो मार्ग लगेच परिपूर्णता देऊ शकतो तर असे हे जे दोन मार्ग आहेत त्याची प्रभुपादजींनी इथे चर्चा केली. आणि शेवटचे परिच्छेद 4 पासून 5, 6, 7, 8 ह्या परिच्छेदांमध्ये प्रभुपादजी स्पष्टता देतात की कशा प्रकारे जे सर्वशक्तिमान भगवंत आहेत ते आपल्या भक्ताला मार्गदर्शन करतात. तर अशा प्रकारे आजचा हा जो मंत्र आहे की आपण या 3 विषयांमध्ये अर्थात पहिल्या याच्यामध्ये जे विघ्नांबद्दल सांगितलंय तर प्रगती कशी केली गेली पाहिजे पुढे आपण आता तिथे पतनाचे जे कारण आहे त्याची पण आपण चर्चा होईल आणि शेवटी जे आहे सगळ्यात चांगला मार्ग काय तेही प्रभुपादजी चर्चा तशा प्रकारे पतन प्रगती आणि सर्वोत्कृष्ट मार्ग याची आपण याच्यात चर्चा बघूया. मंत्र 18 अग्नेनय सुपताराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् योध्योस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम. अग्ने हे अग्निप्रमाणे शक्तिशाली भगवंता नय कृपया मार्ग दाखवा सुपथा योग्य मार्गाने राये आपल्या जवळ पोहोचण्याकरिता अस्मान आम्हाला विश्वानी समस्त देव हे भगवन वयुनानी कृती विद्वान जाणणारा युयोधी कृपया दूर करा अस्मत आमच्यापासून जुहुराणम मार्गातील सर्व अडथळ्यांना येन हा सर्व पापकृत्ये भूयिष्ठाम अत्याधिक ते आपल्याला नमः उक्तिम नमनाचे वचन विधेम मी करीत आहे. श्लोक तो कोणी वाचणार आहे का भाषांतर? आपण सिरीज वाईज जायचं का मी बापून? फक्त भाषांतरच वाचायचे. ठीक आहे, मी वाचतो भाषांतर. हरे कृष्ण. हे अग्निप्रमाणे शक्तिशाली भगवान हे सर्वशक्तिमान मी आपल्या चरणी दंडवत प्रणाम करून आपल्याला नमस्कार करीत आहे. हे भगवान मला असा योग्य मार्ग दाखवा ज्या योगे मी आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल. माझ्या भूतकाळातील सर्व कृत्यांना आपण जाणत असल्याने कृपा करून मला पापांच्या परिणामापासून मुक्त करा. त्यामुळे माझ्या प्रगतीत काही अडथळा येणार नाही. हरे कृष्ण. ते पूर्ण जे तात्पर्य आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये अडथळे येऊ शकतात आणि भगवंत कशा प्रकारे त्याला दूर करतात. भगवंतांना शरण जाऊन आणि त्यांच्या अहेतुकी कृपेकरिता प्रार्थना करून एक भक्त पूर्ण आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करू शकतो. तर हे महत्वाचा मुद्दा आहे की शरणागती स्वीकार करून निश्चित रूपाने
भगवंतांच्या अहैतुकी कृपेकरता प्रार्थना करून हे भक्तिमय जीवनाचा मार्ग आहे प्रगतीसाठी. अर्थात जे ज्ञानी अन्य लोक आहेत ते स्वतःच्या बळावरती प्रगती करू इच्छितात, स्वतःच्या बळावर ते परम सत्याला शोधू इच्छितात, स्वतःच्या बळावर परम सत्याला प्राप्त करू इच्छितात. तर त्यांच्यामध्ये आणि एक भक्तामध्ये मोठं अंतर असतं. आणि त्याची आपण चर्चा केली ह्या उदाहरणांसोबत. ज्या प्रकारे माकडाची पिल्लं असतात, माकडाला माकडाच्या आईला पकडून ठेवायला लागतं, नाही पकडलं तर तो पडतो. पण मार्जारने अर्थात जे मांजरीची पिल्लं आहेत त्यांना मांजर आपल्या दातांनी पकडून नेते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी. अर्थात मांजर जी आहे ती पिल्लांची जिम्मेदारी घेते, त्या प्रकारे भगवंत जे आहे ते भक्तांची जिम्मेदारी घेतात. तर ती आपण चर्चा केली पहिले. भगवंतांना अग्नी म्हटले आहे कारण ते अग्नीप्रमाणे कोणत्याही वस्तूला, विशेष करून शरणागत भक्ताच्या पापांना जाळून भस्म करू शकतात. अर्थात आपण बघू शकतो की ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी, अर्थात ज्ञानाच्या द्वारेही पाप भस्म होऊ शकतात. पण भक्ताची ही विशेषता आहे की भगवंत जे आहेत केवळ त्या भक्ताच्या पापांनाच नाही काढत. आता जे भक्तिमय जीवनाचं पालन करतात तर त्या पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याचाही समूळ नाश केला जातो. पूर्वीच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे परम सत्याचे वास्तविक स्वरूप म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. आपण याच्यावरती श्रीशोपनिषद मध्ये बऱ्याचशा तात्पर्यांमध्ये प्रभुपादजींनी याच्यावर बळ दिलेलं आहे, भर दिलेला आहे. निराकार ब्रह्मज्योती म्हणजे त्यांच्या मुखावरील चमकणारे तेज होय. कर्मकांडाचे अवलंबन करणे हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील सर्वात खालचा स्तर आहे. तर आपण याच्यावरती चर्चा केली. तुमच्यापैकी कोणी सांगू इच्छित का जेव्हा इथे म्हटलंय की आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर सर्वात खालचा स्तर आहे, याच्यावरचे कुठले स्तर आहेत? भक्तीचा प्रभूजी. अरे वा. तर आपण याच्यावर चर्चा केली कशा प्रकारे कर्मकांडाच्या वरती जे आहे निष्काम कर्मयोग, निष्काम कर्माच्या वर ज्ञान योग, ज्ञान योगाच्या वर अष्टांग योग, अष्टांग योगाच्या वरती सर्वोत्कृष्ट स्तर जो आहे तो भक्ती योगाचा स्तर आहे. त्यामुळे इथे हा कर्मकांडाचे अवलंबन हा प्रभुपादजी सांगतायत की सर्वात खालचा स्तर आहे. ही कर्मे वैदिक सिद्धांतापासून जरा देखील विचलित झाली की त्यांना विकर्म किंवा कर्म करणाऱ्याच्या हिताविरुद्ध असलेली कर्मे म्हणतात. अर्थात जो कर्मकांडाच्या मार्गावरती आहे तिथे सगळं काही खूप काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा ते नियम चुकतात तर ते निश्चित रूपाने विकर्म आणि ते त्या व्यक्तीच्या हिताविरुद्ध बनतं. भ्रमित जीवात्मा केवळ इंद्रिय भोगाकरिता
अशी विकर्मे करतो व या कृती आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अडथळे ठरतात. तर आता इथे एकतर आपण बघितलं की जो कर्मकांडामध्ये लागलाय तर तो निश्चित रूपाने त्याच्या काही इच्छा आहेत त्यासाठी फळाकांक्षा आहे त्यामुळे ते करतोय. तो शास्त्रोक्त पद्धतीने करतोय. जेव्हा तो शास्त्राच्या सिद्धांतांना सोडून कार्य करायला लागतो, विकर्म करायला लागतो, तर जेवढं तो इंद्रिय भोगाकरता या विकारांमध्ये जातो, तेवढे तो आत्मसाक्षात्कारापासून दूर जातो. का तर हे जे विकर्म आहेत ते तो इंद्रिय भोगासाठीच करतोय. अर्थात ज्या प्रकारे शासनाचे नियम असतात, व्यक्तीला काही सवलती दिल्या जातात. अर्थात आपण बघतो बऱ्याच ठिकाणी लोकांना नशापान करण्याच्याही आधुनिक समाजामध्ये शासनाद्वारे सवलती असतात. पण तेच जेव्हा त्या नशेमुळे अगदी व्यसनाधीन होतात, तर त्यावेळेस ते अशा काही गोष्टी करतात की ज्या शासनाच्या नियमाच्या विरुद्ध आहेत. अर्थात सुरुवातीला त्यांना असं वाटलं की आपण नियम पालन करून नियंत्रित या गोष्टी करू इंद्रिय भोगाच्या. पण इंद्रिय भोग ह्या वासनांची या प्रकारे भोग मध्ये अलिप्त होण्याची ही समस्या आहे की व्यक्ती जसा त्याच्यामध्ये फसत जातो तस तसा त्याला तिथून बाहेर निघणं अवघड होत जातं. त्यामुळे वैदिक सभ्यतेमध्ये आत्मसंयम, इंद्रिय निग्रह, मनावरती संयम करणं या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलंय. शम, दम आणि वेगवेगळ्या गुणांचा विकास करण्यासाठी सांगण्यात आलंय, जेणेकरून जीवात्मा जो आहे अशा पापमय कृत्यांमध्ये विकर्मामध्ये लागणार नाही. अर्थात तो आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती प्रगती करत राहील. जेव्हा तो विकर्मांमध्ये लागतो तर तो आत्मसाक्षात्कारांपासून आत्मसाक्षात्काराच्या मार्गापासून दूर जातोय. अर्थात प्रभुपादजी इथे जसं आपण बघितलं परिच्छेद 1 मध्ये जी चर्चा आहे या अडथळ्यांबद्दल चर्चा केली आहे. आता जे परिच्छेद 2 पासून जे आहे 3 परिच्छेदांमध्ये आपण बघतो काय आहे जो क्रमशः मार्ग आहे आणि काय आहे जो खूप लवकर व्यक्ती प्रगती करू शकतो, परिपूर्णत्व गाठू शकतो, त्याचा काय मार्ग आहे त्याची चर्चा केलेली आहे. तर आपल्याला दिसतं की कशा प्रकारे प्रभुपादजी खूप एक विशेष दृष्टिकोन आपल्याला इथे प्रदान करतायत. सामान्यतः लोक भगवंतांच्या सर्व शक्तिमत्वाला ते काय अगदी महान कार्य करून दाखवताय त्या दृष्टिकोनातून बघतात. पण इथे प्रभुपादजी जे आहे भगवंतांचं जे सर्व शक्तिमत्व आहे त्याला अशा प्रकारे इथे प्रस्तुत करतायत की ते जो अपात्र व्यक्ती आहे त्यालाही ते पात्र बनवू शकतात. तर इथे ही प्रभुपादजींची विशेषता आहे. आत्मसाक्षात्कार केवळ मानव योनीतच शक्य आहे. इतर योनीत आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. ते इथे प्रभुपादजी सांगतायत. 84 लक्ष जीव योनींपैकी ब्राह्मणत्वाची योग्यता असणारी मनुष्य योनीच दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीची संधी मिळवून देऊ शकते. ब्राह्मण संस्कृती म्हणजे सत्य, इंद्रिय संयम, सहिष्णुता, साधेपणा, पूर्ण ज्ञान आणि भगवंतांवर पूर्ण श्रद्धा. अर्थात इथे आपल्याला दिसते कशा प्रकारे गौपादजी जे आहे तिथे या गुणांचं वर्णन करतायत आणि या गुणांच्या आधारावर आपल्याला प्रभुपादजी सांगतायत की अशा प्रकारे व्यक्तीला जे आहे जर मनुष्य जीवन प्राप्त झालं असेल तर त्याच्यासाठी गरजेचं आहे की त्याने ब्राह्मणत्वाची योग्यता प्राप्त करणं. अर्थात मनुष्य जीवनामध्ये कोणी म्हटलं की आम्हाला याची गरज नाहीये तर ते योग्य नाही.
अर्थात मनुष्य जीवनामध्ये निश्चित रूपाने मनुष्याने जे आहे आपल्या स्थितीला सुधरवलं पाहिजे. अर्थात त्याने आपली स्थिती जी आहे ती केवळ एक निम्नतम स्तरावरती न ठेवता त्याने आपल्या स्थितीला या जे ब्राह्मण संस्कृती आहे त्याचं पालन करण्यात लावलं पाहिजे. ते ब्राह्मण संस्कृतीचं जे आहे हे पालन का गरजेचं आहे? कोणी विचार करू शकतं की आम्हाला तर याची काही गरज नाहीये. आम्ही ह्या आमच्या ज्या स्थिती आहे की आम्ही जे आहोत त्याच्यानुसार आम्ही प्रगती करू. आम्हाला हे ब्राह्मणत्व वगैरे काय गरजेचं आहे? तर याची स्पष्टता आहे की जोपर्यंत व्यक्ती एक सात्विक स्तराला प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याला आध्यात्मिक स्तरावर पोहोचण्यासाठी सत्वगुणाच्या स्तरापासून शुद्ध सत्वामध्ये पोहोचण्यासाठी त्याला मार्ग कसा प्राप्त होणार? तर अर्थात सत्वगुणाचा हा जो आहे स्तर हा एक आधार आहे जिथून व्यक्ती शुद्ध सत्वाला प्राप्त करू शकतो. तर त्यामुळे प्रभुपादजी इथे बल देत आहेत की कशा प्रकारे व्यक्तीने जे आहे या ब्राह्मण संस्कृतीचं पालन करून जे ब्राह्मणत्वाचे गुण आहेत त्या गुणांना विकसित केलं पाहिजे. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की इथे जी चर्चा चालू आहे हे ब्राह्मण संस्कृतीची, तर इथे काही असं काल्पनिक आहे असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्यापैकी कोणाला इच्छा आहे सांगण्याची? तर जेव्हा इथे प्रभुपादजी ह्या गुणांबद्दल सांगतायत कशा प्रकारे व्यक्तीला आपल्या अंतर्मन आणि बाह्य इंद्रिय त्यांना हे नियंत्रित केलं पाहिजे. शरीराची तपस्या केली पाहिजे, मनाच्या द्वारे तपस्या केली पाहिजे, शब्दाच्या द्वारे अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम. त्यांनी कशा प्रकारे शास्त्रांच्या आधारावरती ज्ञान अर्जित केलं पाहिजे. शास्त्रांमध्ये त्याला पूर्ण श्रद्धा असली पाहिजे, आस्तिक्यम. तर निश्चित रूपाने हे ब्राह्मणत्व प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. इथे जेव्हा आपण काल्पनिकतेची गोष्ट करतोय आपल्याला एक स्पष्टता येते. भगवंत भगवद्गीतेत सुरुवातीला सांगतायत कशा प्रकारे दुसऱ्या अध्यायामध्ये की आपण जे आहे शरीर नसून आत्मा आहोत. अर्थात प्रत्येक जीवात्मा हा भगवंतांचा अंश आहे. तर तो जे बाहेरील शरीर आहे ते त्याचं एक वस्त्राप्रमाणे आहे. तर अर्थात जेव्हा इथे सांगण्यात आले की ब्राह्मण संस्कृतीची चर्चा केली जात आहे तर अर्थात व्यक्तीने ब्राह्मणत्वाचा गर्व न करता त्याला भगवंतांचा अंश या नात्याने कसं प्रगती केली पाहिजे त्याच्यावरती ध्यान दिलं पाहिजे. त्यामुळे प्रभुपादजी इथे सांगतायत की केवळ उच्च कुळात जन्म झाला म्हणून गर्वाने फुगून जाता कामा नये. अर्थात हे खूप स्पष्ट आहे की ही जी धारणा आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही शारीरिक स्तरावरचीच धारणा आहे. त्यामुळे तिथे त्याच्याबद्दल गर्व करणं म्हणजे पुन्हा व्यक्ती देहाभिमानामध्ये फसलाय.
प्रभुपादजी सांगतायत पुढे, ज्याप्रमाणे एका प्रतिष्ठित माणसाच्या मुलाला प्रतिष्ठित व्हावयाची संधी मिळते, त्याचप्रमाणे ब्राह्मणाच्या पुत्राला ब्राह्मण व्हायची संधी मिळते. अर्थात त्या घरामध्ये जन्म प्राप्त झाल्यामुळे त्याला ती संधी उपलब्ध झाली आहे, पण त्याने त्या संधीचा लाभ न घेता त्या गुणांचा विकास नाही केला, तर त्याला ब्राह्मण म्हणता येऊ शकत नाही, किंवा ज्या कुळात जन्म झाला त्या कुळाचा म्हणता येऊ शकत नाही. त्याला ब्रह्मबंधू, द्विजबंधू अशा प्रकारे म्हणायला लागेल. परंतु असा जन्मसिद्ध हक्क म्हणजेच सर्वस्व नव्हे, कारण असे असूनही एखाद्याला स्वतःमध्ये ब्राह्मणत्वाची योग्यता ही निर्माण करावी लागते. चर्चा केली त्याच्या, जर कोणी तसं केलं नाही तर त्याचा त्वरित भ्रष्ट होतो व त्याच्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरूनही पतन होते. अशा प्रकारे त्याचा मानव जन्म निष्फळ ठरतो. आता इथे प्रभुपादजी जे आहे भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाच्या 41 आणि 42 श्लोकाच्या आधारावर स्पष्टीकरण देत आहेत की हे जे विशेष जन्म आहे तो कसा प्राप्त होतो, त्याचा आधार काय आहे. हे जे श्लोक आहेत 41-42 श्लोक 6व्या अध्यायाचे, प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समः शुचिनां श्रीमतां गेहे योग भ्रष्टोभिजायते. अर्थात जो योग भ्रष्ट योगी आहे, किंवा अर्थात जो योग भ्रष्ट आहे, तो अनेक अनेक जन्म स्वर्गीय लोकांमध्ये भोग केल्यानंतर त्याचा एक सदाचारी कुळामध्ये, किंवा शुचिनाम श्रीमताम, किंवा जे पैसेवाले खूप श्रीमंत असे असं कुळ आहे त्याच्यात त्याचा जन्म होतो. तर दोन प्रकारचे जे आहे ते योगभ्रष्ट असे योगी आहेत. एक जे आहे जे थोड्या प्रगतीनंतर त्यांचं पतन झालं, आणि दुसरे जे आहे ज्यांची खूप जास्त काळ त्यांनी योग मार्गावरती प्रगती केली मग पतन झालं. हे प्रभुपादजी ते सांगतात. आणि असा जन्म प्राप्त झाल्यामुळे आत्मसाक्षात्काराची शक्यता वृद्धिंगत होते. आता इथे स्पष्टता दिली की मायेच्या प्रभावामुळे एखाद्याने अशी संधी वाया घालवली, तर त्यात अशी सुसंधी गमवणं किंवा वाया घालवणं याचा अर्थ काय आहे, ते आपल्याला हे स्पष्ट असलं पाहिजे. ज्यावेळी ते म्हटलंय की मायेच्या प्रभावामुळे, अर्थात व्यक्ती जो आहे तो जे असत्य आहे त्याला असत्योरो सत्य कोरी मानी, अर्थात जे असत्य आहे त्याला तो सत्य स्वीकार करून चुकीच्या मार्गावरती जीवन जगतोय. अर्थात जे मनुष्य जीवन प्राप्त झालंय त्याला ही स्पष्टता असली पाहिजे की मी मायेच्या प्रभावात न राहता मी भगवंतांच्या मार्गदर्शनामध्ये, भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती प्रगती केली पाहिजे. प्रभुपादजी सांगतायत की नियमांची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की त्यांचे पालन करणारा सकाम कर्माच्या स्तरावरून दिव्य ज्ञानाच्या स्तरावर येऊ शकतो. तर याची मी पूर्वी चर्चा केली, आजही सांगितलं. कोणी सांगू शकतं का की सकाम कर्माच्या स्तरावरून व्यक्ती दिव्य ज्ञानाच्या स्तरावर कसा येतो?
ठीक आहे, पुढे प्रभुपादजी सांगतायत, बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. तर तो जेव्हा भगवंतांना शरण जातो तेव्हाच तो परिपूर्ण होतो. ही सर्व साधारण पद्धत आहे. या मंत्रात सांगितल्याप्रमाणे जर एखादा आरंभापासूनच शरण गेला तर तो भक्ती भावनेचा स्वीकार करून प्रगतीचे इतर सर्व टप्पे पार करून जातो. तर आता आपण जसं सुरुवातीला चर्चा केली की या परिच्छेदांमध्ये सांगण्यात आलंय की एक क्रमशः मार्ग आहे आणि दुसरा एकदम लवकर, किंवा व्यक्ती जो आहे या त्याला टप्प्यांमधून न जाता तो तुर्तास प्रगती करू शकतो. इथे या दोन्ही मार्गांना आपण बघितलं की एक मार्ग जो आहे तो अनेक अनेक जन्म दिव्य ज्ञानाची जोपासना करतोय, आणि दुसरा जो आहे तो अर्थात तो जोपासना केल्यानंतर भगवंतांना शरणागत होतोय. पण भक्ती मार्गामध्ये जे आहे, भक्त जो आहे तो आरंभापासूनच भगवंतांना शरणागत होतोय. जेव्हा भक्त आरंभापासून शरणागत झाला तर त्याला बाकी त्या टप्प्यांमध्ये थांबायला लागत नाही, तो अर्थात त्या टप्प्यांच्या वरती पोचलाय. त्यामुळे भगवंत भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाच्या ह्या 66व्या श्लोकामध्ये सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आता भगवंत सांगताय तिथे तिथे तात्काळ अशा शरणागत जीवाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याची सर्व पापांच्या परिणामातून सुटका करतात. तर हे भक्ताबद्दल चर्चा आहे. आता प्रभुपादजी सांगतायत, कर्मकांड करताना अनेक पापे देखील घडतात, परंतु ज्ञानकांडात त्या मानाने कमी पापे घडतात, आणि भक्ती मार्गात मात्र पाप घडण्याची शक्यताच नाही. अर्थात जसजसं या मार्गांवरती क्रमशः आपण बघतोय तर पाप जी आहे त्याची मात्रा भक्तीमध्ये तर नीलच झाली, अर्थात तिथे पापाचा प्रश्नच नाहीये. तर त्यामुळे ज्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करायची आहे, भगवंतांना प्राप्त करायचे आहे, त्याला निश्चित रूपाने आपलं पापापासून मुक्ती व्हायला पाहिजे, पाप कमी झालं पाहिजे. अर्थात भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात कशा प्रकारे जी लोक पापी आहेत ते त्यांना प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे निश्चित रूपाने जो भक्ती मार्गामध्ये येणार, भक्ती मार्गात गंभीरतेने पालन करणार, हे समजलं पाहिजे की तो येषाम त्वंतगतम पापाम जनानाम पुण्यकर्मणाम ते दंतुम निर्मुक्ता. अर्थात हे जे सांगितलंय की येषाम त्वंतगतम पापाम, अर्थात निश्चित रूपाने ही पाप जी आहे ती कमी झाली पाहिजे, आणि भक्तिमय जीवनाचं पालन केल्यावर ती निश्चित रूपाने ती नील झाली पाहिजे. तिथे पापांचा प्रश्नच नाही. आणि जे भक्त आहेत रूपाची ते म्हणतात की भगवत भक्तामध्ये भगवंतात असणारे सर्व सद्गुण येतात, तेव्हा ब्राह्मणत्वाच्या गुणांबद्दल तर बोलायलाच नको. तर अर्थात भक्त जो आहे हा त्याच्यामध्ये भगवंतांचे यस्यास्ति भक्तिर् भगवती किंचन सर्वे गुणैस्तत्र समासते सुरः हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बहिः. अर्थात भगवंतांच्या भक्तामध्ये जे आहे निश्चित रूपाने हे सर्व सद्गुण येतात. मग ब्राह्मणत्वाचे गुण आहेत, त्याचं विचारायलाच नको. एक भक्ताने जरी ब्राह्मण परिवारात जन्म घेतला नसला तरी एका याज्ञिक ब्राह्मणाचे गुण त्याच्यात आपोआपच येतात.
भगवंत सर्व शक्तिमान असल्याचा हाच पुरावा आहे. एका ब्राह्मण कुळात जन्मलेल्या मनुष्याला चांडाळाप्रमाणे कुत्र्याचे मांस खाणारा अधपतित करू शकतात व त्याचप्रमाणे केवळ भक्तिमय सेवेच्या जोरावर एका नीच चांडाळाला योग्य ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ करू शकतात. सांगितलंय श्रीमद भागवतम मध्ये, अहो बत श्वपचतो गरीयान यज्जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तपस्ते जुहुः शश्नुरार्या ब्रह्मानुचूर्णाम गृह्णन्ति येते. अर्थात हे श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदाच्या 33व्या अध्यायामध्ये भगवान कपिल देव आणि माता देवहूती यांच्या संभाषणामध्ये आपण बघतो, माता देवहूती म्हणतायत, हे भगवंता, जर कोणी तुमचं पवित्र नामाचं उच्चारण करत असेल, जरी तो श्वपचतो गरीयान, अर्थात श्वपच, जरी तो एका चांडाल परिवारात त्याचा जन्म झाला असला तरी असा व्यक्ती जे आहे, कारण तो तुमचं दिव्य नावाचं उच्चारण करत असल्यामुळे तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरावरती स्थित आहे. आणि अशा व्यक्तीने तेपूस तपस्ते जुहू शश्नुरार्या, अशा व्यक्तीने जे आहे ते अनेक प्रकारचे तप, अनेक प्रकारचे यज्ञ आणि सर्व वेदांचा अध्ययन अनेकदा त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सर्व तीर्थस्थळांमध्ये स्नान केलेलं आहे. त्यामुळे असा व्यक्ती जो आहे त्याला आर्य श्रेष्ठ समजलं पाहिजे. तर मग प्रश्न उद्भवू शकतो, जर त्यांनी हे सगळं केलंय तर त्यांना अशा नीच कुळात जन्म का झाला? अर्थात कारण ते पापमय कृत्यांना बळी पडले. पण त्यांच्या मागच्या जन्मापासून, मागच्या जीवनांपासून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक इच्छा आहेत. सर्व शक्तिमान भगवंत प्रत्येकाच्या हृदयात वास करीत असल्यामुळे योग्य मार्गावर येण्यासाठी ते आपल्या प्रामाणिक भक्तांना मार्गदर्शन करू शकतात. भक्ताने इतर काही मागितले असले तरी त्याला अशा मार्गदर्शनाचा लाभ मिळतो. इतरांच्या बाबतीत सांगायचे, भगवंत कर्म करणाऱ्या मनुष्याच्या वैयक्तिक जोखमीवर अनुमती देत असतात, परंतु एका भक्ताच्या बाबतीत मात्र ते त्याला असे मार्गदर्शन करतात की तो कधी चूक करीतच नाही. अर्थात कर्म करणारे जे आहेत त्यांची वैयक्तिक जोखीम आहे, पण भक्त जो आहे तो भगवंतांपासून भगवंताला हृदयातून मार्गदर्शन करतात, त्यामुळे त्याची चूक होत नाही. त्यामुळे श्रीमद भागवतामध्ये म्हटलेले आहे, स्वपादमूलम भजत प्रियस्य त्यक्तान्यभावस्य हरिः परेशः विकर्म यच्चोत्पतितं कथंचित दुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः. भगवंतांच्या चरण कमळाशी शरणागत भक्तांबाबत भगवंत अतिशय दयाळू आहेत. भक्ताने जरी वैदिक नियमांच्या विरुद्ध वर्तन केले किंवा विकर्म केले तरी भगवंत भक्ताच्या हृदयात लगेच चुकीची दुरुस्ती करतात. याचे कारण असे की भक्त भगवंतांना अतिशय प्रिय असतात. प्रियस्य, अर्थात इथे जे प्रभुपादजींनी सांगितले त्याचं स्पष्टीकरण आहे. एका भक्ताच्या बाबतीत मात्र ते त्याला असे मार्गदर्शन करतात की तो कधी चूक करीतच नाही. अर्थात ते त्याला जरी असं वाटतं की काही विकर्म आहे तर त्याची लगेच दुरुस्ती, त्या चुकीची दुरुस्ती करतात. श्री शोपनिषदातील या मंत्रात भक्त भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याच्या हृदयातून सर्व अनर्थ नष्ट करावे.
चुका करणे हा मनुष्याचा स्वभावच आहे. एक बद्धजीव सहज चुका करू शकतो आणि अजाणतेपणाने केलेल्या पापांवर एकमात्र उपाय म्हणजे भगवंतांच्या चरणांना शरण जाणे, जेणेकरून भगवंत मार्गदर्शन करीत राहतील. अर्थात प्रभुपादजी ते सांगतायत कशा प्रकारे एक टू एअर इज ह्युमन, अर्थात मनुष्य स्वभावच आहे चुका करणं. पण चुका झाल्यावरती व्यक्ती जर विचार करेल की आता भक्ती कशी करावी, तर नाही, व्यक्तीने जाणून बुजून चुका केल्या नाही पाहिजे. हा, अजाणतेपणे ज्या चुका झाल्या त्याला निश्चित रूपाने भगवंत माफ करतात. तर अर्थात भगवंत जोपर्यंत आपण अशा प्रकारे काही भोगमय वासना इच्छा करत नाही, तोपर्यंत त्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये टाकणार नाही. अर्थात आपण जर साधनेच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आहोत, हा, प्रगत भक्तांना ज्या परीक्षा दिल्या जातात ते साधारण साधकांना एक आदर्श स्थापित करण्यासाठी. पण इथे जे आपण बघतोय की सामान्यतः भगवंत जे आहेत त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार त्याला त्या दिशेला मार्गदर्शन करतात. तर शुद्ध भक्तांना त्यांची परीक्षा घेतली जाते, पण आपल्या बाबतीत तसं नाहीये. आपल्याला हे समजलं पाहिजे, आपल्या जीवनात जे काय अशा परिस्थिती येत आहे ते निश्चित रूपाने आपल्या गतकालीन भूतकालीन जे आपले कर्म आहेत त्याच्यामुळे ते आपल्या जीवनामध्ये तशा परिस्थिती येत आहेत. हा, निश्चित रूपाने जर आपण गंभीर आहोत भक्तीमध्ये तर ती भगवंतांद्वारे एक परीक्षा असू शकते. पूर्ण शरणागतांची संपूर्ण जबाबदारी भगवंत स्वीकारतात. म्हणून सर्व समस्यांचे निराकरण केवळ भगवंतांची शरणागती पत्करल्याने आणि त्यांच्या आज्ञानुसार कार्य केल्याने होते. अर्थात शरणागती आणि भगवंतांच्या आज्ञेचं पालन करणं हे खूप महत्वाचं आहे. आता प्रभुपादजी ते सांगतायत की जे कोणी असे निष्ठावान भक्त आहेत, ज्यांनी शरणागती स्वीकार केली आहे, भगवंतांच्या आदेशांचं पालन करू इच्छितात, तर त्यांना दोन प्रकारे मार्गदर्शन प्राप्त होतं. गुरु, साधू आणि शास्त्र हा पहिला प्रकार आहे. अर्थात तो झाला की बाहेरून मार्गदर्शन प्राप्त होणं. आणि दुसरा प्रकार जो आहे, भगवंत हृदयामध्ये चैत्य गुरुच्या रूपाने निवास करतात, जे अंतर्यामी आहेत. अशा प्रकारे व्यक्तीला हृदयातून मार्गदर्शन प्राप्त होतं. अशा प्रकारे वैदिक ज्ञानात पूर्णपणे प्रबुद्ध झालेला भक्त सगळ्या बाजूंनी सुरक्षित असतो. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का सगळ्या बाजूंनी सुरक्षित असणं म्हणजे काय? ठीक आहे. वैदिक ज्ञान हे दिव्य असल्यामुळे भौतिक शिक्षण पद्धतीने ते समजून घेता येत नाही. अर्थात वैदिक ज्ञान समजण्यासाठी व्यक्तीला गुरुची गुरुकडे जाऊन त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. तद विज्ञानार्थम स गुरुम एवाभिगच्छेत. भौतिक शिक्षण पद्धतीमध्ये जे आहे
ते व्यक्ती पुस्तकं वाचून माहिती गोळा करून तो प्रगती करतो. कधी ते प्रभुपादी सांगताय की भगवंत आणि आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने एखादा वैदिक मंत्र समजू शकतो. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्यार्थे कथिता अर्थः प्रकाशन्ते महात्मनः. त्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला असेल तर निश्चित समजावे की त्याच्यावर भगवत कृपा झाली आहे. भक्ताकरिता भगवंत गुरुच्या रूपाने येतात. गुरु, वैदिक शास्त्र आणि अंतर्यामी भगवंत हे सर्व भक्ताला पूर्ण सामर्थ्याने मार्गदर्शन करतात. जे विचारला प्रश्न की सर्व बाजूने अर्थात ते बाहेरून आणि आतून सर्व प्रकारे त्याला मदत होते. यामुळे भक्त भौतिक मोहाच्या दलदलीत पुन्हा पडण्याची शक्यता राहत नाही. अशा तऱ्हेने चारी बाजूंनी सुरक्षित असलेला भक्त पूर्ण सिद्धीचे ध्येय गाठू शकतो. या पद्धतीचे थोडक्यात वर्णन या मंत्रात केले आहे आणि श्रीमद भागवतात 1, 2, 17 ते 20 याच्यामध्ये त्याचे अधिक स्पष्टीकरण सापडते. तर शेवटचा जो परिच्छेद आहे तर त्याच्यामध्ये हे श्रीमद भागवतमचे जे श्लोक आहे त्याच्याबद्दल प्रभुपादजींनी अजून विस्ताराने त्याची चर्चा केलेली आहे. अर्थात भगवंतांची जी दिव्य सेवा आहे त्याच्या संदर्भात हे श्लोक आहेत. शृण्वतां स्वकतः कृष्णः पुण्यश्रवणकीर्तनः रुध्यन्तः स्तोयभद्राणि विधुनोति सुहृत्सताम्. अर्थात भगवंत जे प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने निवास करतात, जे एक भक्तासाठी मार्गदर्शक आहेत, ते त्याच्या हृदयातून भौतिक भोगाच्या वासनांना विधून होती अर्थात त्याला साफ करतात. पण हे कोणासाठी करतील? जेणे या भगवंतांबद्दल शृण्वतां स्वकतः कृष्ण अर्थात त्याच्यामध्ये भगवंतांच्या दिव्य संदेशाला ऐकण्याची इच्छा निर्माण झाली आहे, त्याला ती तीव्रता आहे. अर्थात जेव्हा तो अशा प्रकारे योग्य रीतीने भगवंतांचं श्रवण कीर्तन करतो तर त्याच्याने निश्चित रूपाने त्याच्या हृदयातले हे जे कल्मश आहे ते साफ होतात. तर जेव्हा असा भक्त एक रुचीने श्रवणामध्ये रुची विकसित करतो तर त्याचं श्रवण कीर्तन मध्ये प्रगती सुरू होते आणि भगवंत जे हृदयामध्ये स्थित आहेत ते सर्व अभद्र त्याचे काढून टाकतात, त्याला नाश करतात. अर्थात इथे जेव्हा म्हणण्यात आलेलं आहे की भगवंत हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने आहे, तर निश्चित रूपाने जेव्हा व्यक्ती भगवंतांचं स्मरण करतो तर भगवंत अंतर्यामी रूपाने आहे, तर त्याला ते स्मरणाच्या विधीलाही आपण इथे समजू शकतो. तर हे असं कसं शक्य होतं की श्रवण केल्याने हृदयातले कल्मश विधून होती सुहृत्सताम, कस काय धुतले जातात, साफ होतात, व्यक्ती कसा शुद्ध बनतो? तर भगवंतांचा जो दिव्य संदेश आहे आणि भगवंतांमध्ये कुठलंही अंतर नाही आहे. ज्या प्रकारे म्हटलेलं आहे अभिन्नत्वात नाम नामिनो, अर्थात भगवंतांमध्ये आणि भगवंतांच्या दिव्य नावामध्ये कुठल्या प्रकारेही अंतर नाही. त्याच प्रकारे भगवंतांच्या संदेशामध्ये, भगवंतांच्या लीलामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाहीये. त्यामुळे जेव्हा अपराध रहित श्रवण केलं जातं, अपराध रहित व्यक्ती भगवंतांचं गुणगान करतो,
तर हे समजलं पाहिजे की भगवंत जे आहे ते एक दिव्य ध्वनीच्या रूपाने उपस्थित आहेत. चेतन महाप्रभू स्वतः सांगतात, चेतो दर्पण मार्जनम बह, अर्थात हृदयातलं जे आहे ते भगवंत सर्व साफ केलं जातं. हृदयाला जे आहे मार्जन, भव महादावा शेव, अर्थात हे महत्वाचं आहे ते समजणं की हृदयातली जी कल्मश आहे ती जेवढी दूर होतील तेवढं व्यक्ती जे आहे भगवंतांच्या श्रवण कीर्तन त्याच्यामध्ये, अर्थात श्रवण कीर्तन मध्ये प्रगती करेल तर हे दूर होणार. त्यामुळे हे एक चाचणी आहे समजायसाठी की कशा प्रकारे आपण या अनर्थांपासून मुक्त होतोय आणि भक्तीमध्ये प्रगती करतोय. भगवंतांच्या महिमेचे श्रवण आणि कीर्तन करणे एक पुण्य कर्मच आहे. भगवंत सर्व जीवांचे हितचिंतक असल्यामुळे सर्वांनी त्यांच्या महिम्यांचे श्रवण कीर्तन करावे अशी त्यांची इच्छा आहे. तर भगवंत सुहृदम सर्वदेही नाम, अर्थात सर्वांचे हितचिंतक आहेत भगवंत. भगवत महिम्याचे श्रवण आणि कीर्तन केल्यावर आपण सर्व अभद्र गोष्टींपासून शुद्ध होतो व आपली भक्ती दृढ होत जाते. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. आता जेव्हा म्हटले नैष्टिकी, तर भक्ती नैष्टिकी होते, दृढ होते. त्यामुळे रूपाजी सांगतात की आपण नित्य रूपाने भागवत सेवा केली पाहिजे. तर इथे दोन प्रकारे भागवत अर्थात, एक तर व्यक्ती भागवत आणि दुसरे ग्रंथ भागवत. तर ग्रंथ भागवत अर्थात आपण दररोज भगवंतांच्या या कथांचं श्रवण केलं पाहिजे. भागवतम कक्षा केली पाहिजे, श्रवण केली पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा इथे भक्तांच्या सेवेबद्दल म्हटलेले भागवत सेवा, आता एक भागवत सेवा आपण बघितली, ग्रंथ सेवा जिथे श्रीमद भागवतमची सेवा आपण श्रीमद भागवतमचं श्रवण करून करतोय, पठन करून करतो. त्या प्रकारे भक्त भागवत सेवा, त्याचा दुसरा अर्थ जो भक्तांची सेवा आहे, तर भक्तांची वैयक्तिकरित्या सेवा, त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहायता करून त्यांच्या बरोबर आदान प्रदान करून अशा प्रकारे आपण त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ज्या व्यक्ती अशा प्रकारे भक्तांची सेवा करतो, श्रीमद भागवतमची सेवा करतो, तर निश्चित रूपाने तो अनेक अपराधांपासून मुक्त होतो, विशेष रूपाने नाम अपराधांपासून. आणि त्यामुळे त्याच्यातले जे काही अभद्र आहे ते लवकरच नष्ट होतात. इथे जेव्हा अभद्रांबद्दल म्हटलेलं आहे, तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहे ते त्यांच्या माधुर्य कादंबरीमध्ये सांगतात की अभद्र जे आहे ते चार प्रकारचे आहेत. एक तर जे पापांपासून उद्भूत झाले आहेत, जे पुण्यापासून उद्भूत झाले आहेत, जे अपराधांपासून उद्भूत झाले आहेत आणि जे भक्तीच्या पालन करताना उद्भूत झालेले आहेत. अशा प्रकारे चार अभद्र जे आहेत त्यांची चर्चा केलेली आहे. जे अपराधापासून उद्भूत झालेले आहेत त्यांचा नाश व्हायला जास्त काळ लागतो, अर्थात ते भाव स्तरापर्यंत पण राहतात. आणि बाकी जे अपराध जे आहेत ते हळूहळू
कमी होत जात जसं व्यक्ती भक्तिमय जीवनाची प्रगती करतो. त्यामुळे ते जे आपण बघतो की व्यक्ती जर निष्ठा स्तराला पोहोचला तर तो भगवंतांवर आपलं ध्यान केंद्रित करू शकतो, मन केंद्रित करू शकतो. त्यामुळे जे असे अनर्थ नष्ट होतात, तर भक्त निष्ठाच्या स्तराला प्राप्त करू शकतो. या स्तरावर भक्तामध्ये ब्राह्मणत्वाचे गुण दिसू लागतात आणि आणि रज आणि तमोगुणाचे परिणाम पूर्णपणे निघून जातात. त्या अर्थात तिथे सांगितलंय भागवतम मध्ये, तदा रजस्तमो भावः कामलोभादयश्चये चेतयेते अनाविद्यम स्थितम सत्वे प्रसीदती. तर निश्चित रूपाने जे मन, काम, क्रोध, लोभ, द्वेष, भ्रम जे रजो आणि तमागुणामुळे येतात, तदा रजस्तमो भाव कामलोभादयाश्चये, हे सर्व जे आहे ते त्याच्यापासून त्याचा व्यक्तीवर काही परिणाम होत नाही. आणि अशा स्थितीमध्ये व्यक्ती जे आहे त्याचं मन भगवंतांच्या रूपावरती स्थिर होतं. अर्थात त्याच्यामध्ये जे आहे भगवंतांप्रती आसक्ती निर्माण होते आणि तो पूर्णपणे एक स्थितम सत्वे प्रसिद्धती, अर्थात तो जो आहे स्थिर होतो भक्तिमय जीवनामध्ये. भक्त आपल्या भक्तीच्या जोरावर पूर्णपणे ज्ञान संपन्न होतो आणि भगवंतांचा मार्ग व त्यांना प्राप्त करण्याची संधी जाणून घेतो. अर्थात जेव्हा सांगितलंय की तो भक्तीच्या जोरावर पूर्णपणे ज्ञान संपन्न होतो, तर एवम प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगता, अर्थात भक्तीच्या बळावर भगवत तत्व विज्ञान मुक्त संगस्य जायते. त्यामुळे ज्ञान संपन्न होतो आणि भगवंतांचा मार्ग त्यांना प्राप्त करण्याची संधी जाणून घेतो. जशी त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होते, जसं तो भगवंतांची भक्ती आराधना वाढवतो, तस तशी आसक्ती वाढत जाते. त्यामुळे ते प्रसन्न मनसा म्हटलेलं आहे. आणि जर रती नसेल तर व्यक्तीचे भौतिक भोगाच्या साधनांपासून विरक्त होऊ शकत नाही. आणि अशी जर विरक्ती नसेल तर मनाचं संतुष्टी प्राप्त करणं शक्यच नाहीये. त्यामुळे व्यक्ती जे आहे प्रसन्न मनसा जे म्हटलेलं आहे, अर्थात भगवत भक्ती योगामध्ये स्थिर झालेला आहे, जो विशुद्ध सत्वामध्ये स्थित असा व्यक्ती जो आहे, ज्याचं मन भक्तिमय सेवेद्वारे अगदी प्रसन्न आहे, अशा व्यक्तीला निश्चित रूपाने त्याची जी भगवंतांप्रती आसक्ती ती वाढत जाते आणि त्याच्या हृदयात जे आहे भगवंतांप्रती प्रेम विकसित होतं. त्यामुळे भगवत भक्ती योगता आणि त्याच्याद्वारे जे आहे त्याला साक्षात्कार प्राप्त होतो. भगवंतांचं रूप कसं आहे, अर्थात सामान्य ज्ञानी वगैरे जे आहे त्यांना फक्त ब्रह्मज्योतीत विलीन व्हायचे, त्यांना भगवंतांच्या रूपाशी घेणं देणं नाही. पण इथे भक्ताबद्दल सांगण्यात आले कशा प्रकारे त्याला जो आहे भगवंतांच्या रूपाचा, भगवंतांच्या दिव्य गुणांचा, भगवंतांच्या लीलांचा, भगवंतांच्या शक्तींचा, भगवंतांच्या माधुर्याचा कसा साक्षात्कार भेटतो हे सांगण्यात आले. पुढे प्रभुपादजी सांगतायत कशा प्रकारे जसे सर्व संशय दूर होऊ लागतात तसा तो शुद्ध भक्त होतो. अर्थात
भिद्यते हृदयग्रंथी सिद्ध्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. अर्थात जसजसं तो ह्या मार्गावरती स्थित होतोय आणि त्याचे संशय दूर होत आहे, तस तसं तो शुद्ध भक्तीच्या मार्गाला लागला आहे. तर अर्थात जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, जसा तो या प्रेमाच्या स्तराला आला, तर निश्चित रूपाने हे समजलं पाहिजे की त्याचे सर्व संशय गेलेले आहेत आणि त्याचे सर्व बंधनांपासून पण तो मुक्त झालेला आहे. अशा प्रकारे श्री उपनिषदातात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या समीप नेणारे ज्ञान यावरील भक्ती वेदांत तात्पर्य संपन्न. तर याच्यावरती बाकी अन्य चर्चा आहे, पण जर तुम्हाला प्रश्न असतील तर आपण लवकर संपू. जर प्रश्न नसतील तर याचा आढावा घेऊन काही जे आचार्यांची टीका आहे त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे, याच्यावरती संक्षिप्त आढावा जे आहे सांगतो. ह्या अध्यायात जी आपण चर्चा केली, कशा प्रकारे आपण 3 गोष्टींची ते चर्चा केली: प्रगतीबद्दल, पतनाबद्दल आणि सुयोग्य मार्ग काय आहे, सगळ्यात चांगला मार्ग. तर प्रभुपादजी ते ह्या मार्गावर प्रगती करणं कसं शक्य आहे तर सांगतात की ज्या व्यक्तीला मनुष्य जीवन प्राप्त झालंय, तर त्याच्यासाठी ह्या मार्गावर प्रगती करणं शक्य आहे. बाकी अन्य योनीमध्ये त्याला हे शक्य नाहीये. आत्मसाक्षात्कारात प्रगती करणं कठीण आहे. आणि त्यामुळे ब्राह्मणत्वाबद्दलही आपण तिथे चर्चा केली. तर ही प्रगती कशी केली गेली पाहिजे, तर भगवंतांना शरणागत होऊन, आणि दुसरं त्यांची अहेतुकी कृपेची आपण प्रार्थना केली पाहिजे. या 2 गोष्टींची आपण तिथे चर्चा केली. प्रगती कशी केली गेली पाहिजे. या प्रगतीमध्ये बाधा काय आहे, तर जेव्हा व्यक्ती वैदिक नियमांना तोडतो आणि विकर्मामध्ये लागतो, विकर्मात शास्त्राच्या विरुद्ध जी कार्य आहेत, तर व्यक्ती असे शास्त्रविरोधी कार्य जे आहे ते का करतो, तर तो इंद्रिय तृप्तीसाठी ह्या कार्यांमध्ये लागतो. ती आपण पहिल्या परिच्छेदामध्ये चर्चा केली. नंतर आपण बघितलं जर असा कोणी व्यक्ती प्रगती करत असेल पण काही कारणाने त्याचं पतन झालं, योगभ्रष्टो विजायते, तर असं पतन का होतं, तर जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जन्माचा गर्व असेल किंवा त्याला जे योग्यता प्राप्त झाली त्याला त्याने दुर्लक्षित केलं, तर अशा व्यक्तीचं पतन होतं. पतन झाल्यावरती त्याला कुठल्या प्रकारचा जन्म प्राप्त होतो, तर त्याच्याबद्दल प्रभुपादजी भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 41-42 श्लोकावरून सांगतात की त्याला एक तर योग्य ब्राह्मणाच्या परिवारात जन्म होतो, शुचिनाम, किंवा एक श्रीमंत परिवारामध्ये श्रीमताम गेहे. तर अशा पतनापासून जर व्यक्तीला मार्ग पाहिजे असेल, त्याला पतनापासून दूर राहायचं असेल, पतन होऊ नये यासाठी जर त्याला अ, सतर्क राहायचं असेल, त्यांनी भगवंतांना शरणागत झालं पाहिजे, त्यांच्या आदेशानुसार कार्य केलं पाहिजे, त्यांनी भक्तांचं आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला पाहिजे आणि शास्त्रांच्या आदेशानुसार निर्देशानुसार त्यांनी जगलं पाहिजे. पुढे प्रभुपादजी कशा प्रकारे भक्तिमय जीवन हेच सर्वोत्कृष्ट मार्ग आहे याचं स्पष्टीकरण देतात. कशा प्रकारे भक्तिमय जीवन, भक्तिमय सेवा ही सर्वोत्कृष्ट आहे आणि बाकी अन्य आत्मसाक्षात्काराच्या मार्गाहून श्रेष्ठ आहे. तर बाकी मार्गांमध्ये जसं बहुनाम जन्मनाम म्हणते ती चर्चा करताना आपण बघितलं की व्यक्ती अनेक जन्मानंतर भगवंतांना शरणागत होतो, पण भक्तिमय जीवनामध्ये, भक्तिमय मार्गामध्ये
भक्ती मार्गामध्ये त्याला जो आहे तो सुरुवातीला शरणागती पत्कारतो. असं नाही की तो क्रमशः शरणागती स्वीकारेल, नाही, सुरुवातीलाच तो शरणागती स्वीकार करतोय. आणि त्यामुळे तो जे आहे बाकी मार्गाच्या जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या सर्व टप्प्यांना पार करून जातो. तर भगवंत जे आहेत त्याचा त्याची जिम्मेदारी स्वीकार करतात, त्याला त्याच्या पापमय कृत्यातून मुक्त करतात. त्यामुळे आपण श्लोक बघितला, सर्व धर्मां परित्यज्य, आणि त्याला जे आहे भगवंतांसारखे सद्गुण प्राप्त होतात. मग ब्राह्मणाच्या गुणांचं काय सांगणं, अर्थात त्याला तेही प्राप्त होतात. तर आपण बघितलं प्रभुपादजी तिथे तिसऱ्या स्कंदाच्या 33व्या अध्यायातला श्लोक उद्धृत करतात किंवा त्या श्लोकाच्या आधारावर सांगतात कशा प्रकारे जो चांडाल जो आहे तोही ब्राह्मणाच्या योग्यतेला प्राप्त करू शकतो. तर जे प्रामाणिक भक्त आहेत त्यांच्यासाठी ही विशेष सुविधा आहे. भगवंत त्याला हृदयातून मार्गदर्शन करतात, त्याला चुकीच्या कार्यापासून मदत करतात, वाचवतात आणि त्याच्या चुकांना जे आहे सुधारतात. प्रियस्य, पण बघितलं कशा प्रकारे हे भक्त जे आहेत भगवंतांना खूप प्रिय असतात. ते संक्षिप्त मध्ये आपण जे आहे या मंत्रावरती तात्पर्यावर चर्चा केली. आता आपण या दोन मंत्रावरती खूप सुंदर टीका आहे आचार्यांची, ती बघूया. माताजींना काय प्रश्न होते विचारायचे आहेत का? नाही, हो प्रभूजी, हरे कृष्ण. तुम्हाला जे विचारायचे आता विचारा, नाही नंतर मग वेळ हो नाही हो, भेटला मला ते तर. तुम्ही जे आपल्याला ओपन बुक मध्ये प्रश्न दिलेले आहेत ना, दोन. हम्म मग हम्म त्याच्यात म्हणजे कसं त्यांनी सांगितलेलं आहे, तेव्हा आता प्रश्न दिले आपल्या स्वतःच्या शब्दात श्री हिशोबनिषेध श्लोक तात्पर्य उपमा आणि प्रभुपादांचा श्री हिशोबनिषेध व्याख्यानुसार योग्य पुराव्यासह भगवंताचे वैयक्तिक स्वरूप स्थापित करायचे. म्हणजे नेमकं हे मला त्याचं समजलंच नाही काय करायचं ते. श्लोकाचं श्लोक तात्पर्य उपमा आणि ह्याच्यामध्ये म्हणजे भगवंताचं स्वरूपच लिहायचंय का त्याच्यात फक्त? हरे स्वरूपच कृष्ण. लिहायचंय. हा, म्हणजे स्थापित करायचे आपल्याला सांगितले वैयक्तिक हा भगवंताचे वैयक्तिक स्वरूप स्थापित करा. हा, वैयक्तिक स्वरूप स्थापित करणं म्हणजे काय, समजलं का तुम्हाला ते? हो, तेच म्हणून तर तुम्हाला विचारलं ना. वैयक्तिक स्वरूप स्थापित करणं याचा अर्थ काय की भगवंत जे आहेत ते हम्म. एक निराकार ज्योती नाही आहेत. जसं आपण काही प्रार्थनांची चर्चा केली, हो. गेले 3-4 श्लोक प्रार्थना ज्या आहेत 15, 16, 17, 18 किंवा अन्य हम्म. जागी जे आपण चर्चा केली तिथे हम्म. आपण हेच बघितलं कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते एक निराकार ज्योती नाहीये, पण भगवंत हम्म. काय आहे? निर्विशेष आहेत परम ना. सत्य जे आहे अपरम ते सत्य. हा. एक भगवान आहेत, अर्थात ते ना ब्रह्म परमात्मा हे दोन्ही त्यांच्याकडनं येतात. भगवंत या स्तराच्या वरती आहेत, ब्रह्म स्तराच्या. अर्थात परम सत्य जरी ते एकच असलं तरी हम्म. भगवंतांना त्यांचे हात आहेत, पाय आहेत, हे सगळी जी चर्चा आहे सुरुवातीपासून पूर्ण श्री उपनिषद मध्ये प्रभुपादजींनी हम्म. जी स्पष्टता दिली आहे. आपण अकायम किंवा जे काही श्लोक चर्चा केली हा. वेगवेगळ्या श्लोकांमध्ये, सर्व ठिकाणी जिथे जिथे भगवंतांच्या व्यक्तिमत्वाला स्थापित करण्यात आलेलं आहे तर ते हा. पुराव्यासह परमसत्याच्या आहे. व्यक्तिमत्वाला जे स्थापित हम्म. करण्यात आलंय की परमसत्य हे निराकार ज्योती नसून परमसत्य हे त्याचा जो सर्वोत्कृष्ट साक्षात्कार आहे तो भगवान साक्षात्कार हे एक व्यक्ती आहेत. तर ते तुम्हाला स्थापित करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारे श्लोक म्हणजे हे 18 मंत्रांमध्ये तुम्हाला भरपूर हम्म. काही त्याचे पुरावे भेटतील. हा. अच्छा. आणि त्याला पाठिंबा देणारे, त्याला सपोर्ट करण्यासाठी
या प्रार्थनाही आहेत ज्या आपण आत्ताच चर्चा केल्या 15, 16, 17, 18. तर हा तिथे तुम्हाला लिहायसाठी भरपूर काही आहे, कारण पूर्ण श्री हिशोपनिषद मध्येच हे प्रभुपादजी एक व्यक्ती असल्याचं स्थापित करून दाखवत आहेत. अच्छा. हा आजच्या श्लोकामध्येही आपण बघितलं की कशा प्रकारे जे निर्विशेषवादी आहेत हा त्यांना ते भगवंतांच्या व्यक्तिमत्वाला स्वीकार करत नाहीत, तर त्यांना हा लाभ प्राप्त होत नाही. पण भगवंत त्यांच्या भक्तांना निश्चित रूपाने काय करतात, मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन. तर अर्थात त्याच्यात भरपूर सारी चर्चा आहे, पण मी तुम्हाला हे सांगतोय की आजच्या श्लोकात ही चर्चा झाली त्याची, पूर्वीच्या अनेक श्लोकांमध्ये त्याच्यावरती खूप सारी चर्चा आहे. तर मुद्दा हा आहे की एक व्यक्तीचे जे गुणधर्म आहेत, त्या व्यक्तीच्या गुणधर्मांच्या आधारावर, अर्थात एखाद्या व्यक्तीमध्ये जे काही गुण असतात, तो व्यक्ती बोलतो, भगवंतही बोलतात, तो हा व्यक्ती स्वीकार करतो. आपण श्वेताश्वतर उपनिषद त्याच्या आधारावर बघितलं होतं, अप आणि पादो, अर्थात जरी असं म्हटलेलं आहे की ते अपाणी आहे, त्यांचे हात नाहीत, तरी हम्म. ते गृहीत, ते जे आहे ते स्वीकार करतायत. तर स्वीकार करतायचा अर्थ काय, की त्यांचे साधारण हात नाहीयेत, त्यांचे भौतिक हात नाहीयेत, पण हम्म. त्यांचे दिव्य हात आहेत, त्यांचे शरीर दिव्य आहे. तर हे सर्व जे काही आहे की ते बघत नाही असं म्हटलेलं आहे, किंवा तर त्यांचे डोळे आहेत, तर किंवा डोळे नाहीत असं म्हटलं, न चक्षुः, हम्म. पण तरी ते बघतात. तर त्यांचे चक्षु नाहीत म्हणजे काय, की त्यांचे भौतिक चक्षु नाही आहेत, त्यांचे चक्षु आध्यात्मिक आहेत. तर अशा प्रकारे सर्वच खूप सुंदर आपण याच्यावरती भरपूर चर्चा केली या श्लोकांवरती. आणि हे सर्व श्लोक हेच स्थापित करतात की कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते एक व्यक्ती आहेत. चालेल. तुम्हाला ते समजलं का, नाही समजलं अजून? हो, समजलं समजलं. म्हणजे आता हे सगळ्या श्लोकांचा अभ्यास करून त्यातून सगळं ते हे करून हे करायचं तुमच्या ना. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की कुठल्या तोच श्लोकांच्या आधारावर आहे? त्यांनी हिशोबनिषेतले सर्व श्लोक सांगितले. श्लोक, हा, तात्पर्य, उपमा कारण आणि सर्व प्रभुपादांचं. श्लोकांमध्ये हे दिलेलं हम्म. आहे, त्यामुळे तुम्हाला ही खूप चांगली संधी आहे की कशा प्रकारे प्रभुपादजींनी श्री ईशोपनिषद एवढं सुंदर रीतीने प्रस्तुत केलंय की हा. त्यांनी ईशोपनिषदाच्या आधारावरती भगवंताच्या हम्म. व्यक्तिमत्वाला स्थापित केलंय. तर ते खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्हाला हा. चांगली संधी आहे, तुमचं अध्ययन पण चांगलं होईल आणि तुम्हाला स्पष्टताही चांगली येईल. हो हो, चालेल चालेल. हरे कृष्ण. दंडोत प्रणाम झाला प्रभूजी. तुमचा अजून काही प्रश्न आहे? नाही नाही, हेच विचारायचं होतं प्रभूजी. अजून कोणाचा प्रश्न आहे काही? ठीक आहे, आपण थोडं टीका चर्चा करूया, त्याच्यानंतर मग विराम द्या. तर इथे जे आहे 17वा जो मंत्र आपण चर्चा केली, तर खूप सुंदर रीतीने आपल्याला बघण्यास भेटतं की इथे मध्वाचार्यांची टीका आहे, वेदांत देशिका त्यांची टीका आहे. तर आपण एक एक टीका, जेवढं वेळ शक्य होईल तेवढं आपण त्या ठिकाणची चर्चा करूया. वेळ झाला का मग आपण थांबूया. मध्वाचार्य सांगतात 17व्या अध्यायाच्या 17व्या मंत्राच्या आधारावर, भगवंत जे आहेत ते आसू मध्ये आहेत किंवा वायू, आणि वायू जे आहे तेही अमृतत्व प्रदान करतं. मग भगवंतांबद्दल काय सांगणं झालं? वायूला अनिलही म्हटलेलं आहे, कारण ते भगवंतांचं निवास आहे. निलय, जे राम संहिता आहे त्याच्यात म्हटलेलं आहे, अतिरोहित विजनात वायुरपि अनृतः स्मृतः
मुख्यामृतः स्वयं रामः परमात्मा सनातनः. आता ते रामसंहितेमध्ये देण्यात आलेलं आहे कशा प्रकारे वायूलाही अमर म्हणण्यात आलंय, कारण त्याच्याकडे जे आहे एक सर्वोच्च स्तराचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण जे प्रमुख अमर व्यक्ती जे आहे ते शाश्वत विष्णू आहेत, परमात्मा राम आहेत, असं सांगण्यात आलंय. ब्रह्मतर्कमध्ये म्हटण्यात आलेलं आहे, भक्तानां स्मरणं विष्णु नित्यज्ञाप्ती स्वरूपतः अनुग्रहः उन्मखत्वं तु नात्वन्यात् क्वचित् इष्यते. तर जेव्हा भगवंतांना इथे आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही स्मरण ठेवा, त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या भक्तावरती अनुग्रह उन्मुखत्वम, अर्थात तुम्ही तुमच्या भक्तावरती अनुग्रह करा, कृपा करा. का तर भगवंतांना जे आहे नित्य ज्ञाप्ती स्वरूपतः भगवंत शाश्वत रीतीने हे सर्व काही जाणतात. वेदांत देशिका जे आहे ते मंत्र सत्रावर सांगतायत, इथे जे आहे गुरु आपल्या शिष्याला वर्णन करतायत एक जीवाचं जे स्वरूप आहे त्याच्या शुद्ध अवस्थेत कशा प्रकारचं असतं. आत्म्याला इथे वायू किंवा आत्म्याला इथे वायू म्हटलेलं आहे, का तर याचा वायूचा जो स्वभाव आहे तो इतरत्र फिरायचा किंवा इतरत्र जाण्याचा असतो. त्यामुळे विद्येच्या अनुसार आणि कर्म जे आहे त्याच्या अनुसार ज्या प्रकारे वायू फिरतो सर्वत्र, त्यामुळे वा अर्थात जो इतरत्र जातो त्याला अनिलम म्हणण्यात आलेलं आहे, कारण त्याची जी आहे कुठलीही एक निश्चित स्थान नाही, निलयन, आणि त्याच्यामध्ये जे आहे स्थिरता नसते. तर हा जो अर्थ आहे हा नील धातू पासून, नीली धातू जो आहे त्याच्यापासून त्याचा अर्थ घेण्यात आलेला आहे. न निलीयते अर्थात तो कुठेही स्थिर होत नाही. जरी आपण बघितलं की मृत्यू बद्दल आपण चर्चा करतो तर वेगवेगळे शरीर प्राप्त होतात, पण आत्मा जो आहे हा याचा कधी तो मृत्यूला प्राप्त होत नाही. तो अमृत आहे त्याच्या स्वभावानुसारच, का भगवंतांचा अंश असल्यामुळे, आणि कारण त्याला मृत्यू प्राप्त होत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये असे जे शरीराला लागू होणाऱ्या गोष्टी आहेत म्हातारपण वगैरे त्या त्याच्यामध्ये येत नाहीत. आणि जे ब्रह्माजींचे वाक्य आहेत एक शुद्ध जीवाबद्दल त्याच्याशी हे मेळ खातं किंवा त्याच्या दोन्ही एकमताने जातात या गोष्टी. छांदोग्य उपनिषद 8:1-5 मध्ये म्हटलेलं आहे, एष आत्मा अपहत पापमा विजारो विमृत्यू विशोको विजिघषो विपासः सत्यकामः सत्यसंकल्पः. अर्थात एष आत्मा पहत पापमा, आत्मा जो आहे तो विना कुठल्याही पापा विना असतो. त्याचा विजरो, त्याला कुठल्याही प्रकारे एक वय नाहीये,
अर्थात त्याला जरा, म्हातारपण येत नाही. विमृत्यू, त्याला जे मृत्यूही नसतो. विशोको, त्याच्यामध्ये कुठलाही शोक नसतो. विजिगत्सो पिपासः, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे भूक, तहान या गोष्टी नाहीये. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कपट नाहीये. आणि तो सत्यकाम सत्यसंकल्प, हा तो पूर्णपणे जो आहे संतुष्ट असतो. तर कोणी असा विचार केला की अरे इथे वायूबद्दल चर्चा होतीये, तर हे का पंचमहाभूतातल्या वायूची चर्चा होते का? का तर अनिलम अमृतम हे सगळं म्हटलेलं आहे. तर बघितलं तर पूर्वीचे जे मंत्र आहे त्याच्याशी जर तसा अर्थ लावला तर तो सुसंमत नाहीये. आणि जर कोणी याचा अर्थ परमात्म्याशी जोडला तरी आपण बघू शकतो की इथे क्षणभंगूर शरीराची चर्चा केली जाते. त्यामुळे तो परमात्म्याला लावता येऊ शकत नाही. त्यामुळे हे नक्की जे आहे चर्चा, वायू जे संबोधित केलं जातंय ते एक जीवा संदर्भात, बद्ध जीवा संदर्भातच चर्चा आहे. कोणी विचार केला की वायू जे आहे हे प्राणला संबोधित करून आहे, कारण तेही भौतिक आहे, तर तेही योग्य नाही. श्वेताश्वतर उपनिषद मध्ये याच्याबद्दल जे आहे भोक्ता आणि भोग्य याची चर्चा करताना ते जीव जे आहे कशा प्रकारे त्याला एक भोक्ता म्हटलेलं आहे आणि अमृत म्हटलेलं आहे ते सांगण्यात आले. क्षरम प्रधानम अमृताक्षरम हरः क्षरात मानो ईशते देव एकः, श्वेताश्वतर उपनिषद 1:10 मध्ये म्हटलेले आहे. कशा प्रकारे प्रधानम अमृताक्षरम, हे जे जरी प्रधानम जे आहे क्षरम म्हटलेलं आहे त्याला सुरुवातीला, क्षरम प्रधानम अमृताक्षरम हरहा, तर अर्थात सुरुवातीचे हे जे प्रधान ते क्षरम आहे किंवा ते तात्पुरतं आहे. पण जीव जो आहे त्याला इथे म्हटलेलं आहे की अमृत अक्षरम, ते शाश्वत आणि त्याचा नाश होत नाही. आणि पुढे सांगण्यात आले की कशा प्रकारे दोन्हींवरती ईशते देव एकः, ह्या प्रधानवरतीही जड तत्वावर आणि जीव तत्व दोन्हींवरती जे ईशते, जे नियंत्रण करतात, नियमन करतात, ते एक भगवंत आहेत. क्षरम तु अविद्या ह्यमृतम तु विद्या, विद्या विद्ये ईशते यस्तु सोन्यः, अर्थात जे जड, अर्थात क्षरम तु अविद्या, अविद्या जे आहे किंवा जड तत्व आहे ते तात्पुरतं आहे. आणि जीव अमृतम तु विद्या, अर्थात जीव त्याला इथे शाश्वत म्हणण्यात आलेलं आहे. आणि या दोन्हींवरती जो नियमन करतो तो या दोन्हींपासून वेगळा आहे. हे श्वेताश्वतर उपनिषद 5:1 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता इथे आत्म्याचं शाश्वत स्वरूप जे आहे वर्णन केल्यानंतर त्यास सांगण्यात आले की न जायते म्रियते वा विपश्चित, हे कठोपनिषदचा श्लोक आहे. ज्या प्रकारे गीतेमध्ये श्लोक आहे न जायते म्रियते वा कदाचित, त्या प्रकारे कठोपनिषद 1:2:18 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे जे शरीर जे आहे त्याचा नाश हा अटळ आहे. अतेदं भस्मांतम शरीरम, तर जेव्हा अथ म्हटलेलं आहे तर अर्थात इथे जे आहे पहिला जो मुद्दा आहे त्याच्यावर वेगळं चर्चा होत आहे. किंवा
जे शरीर आहे त्याच्यातून आत्मा बाहेर निघतोय, किंवा सर्व जीव कशा प्रकारे हे कर्माच्या अधीन आहेत त्याची चर्चा आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवलं पाहिजे की गंगायाम शिकता धारा यथा वर्षती वासवे शक्या गंगा यतुम लोके न व्याप्तः पितामहः. तर इथे सांगण्यात आले कशा प्रकारे जरी हे शक्य झालं की गंगेमध्ये किती रेतीचे कण आहेत, किंवा इंद्र जेव्हा येता वर्षती वास, जेव्हा इंद्र ज्या प्रकारे वर्षा करतो तर त्याच्यात किती थेंब आहेत, तरी हे मोजणं शक्य नाही की किती ब्रह्मा जे आहेत ते या जगामध्ये त्यांचा नाश पावलाय. हे अग्निपुराण 157-29 मध्ये दिलेलं आहे. व्यतीत, अर्थात किती ब्रह्मा होऊन गेलेत, पितामह हा ब्रह्माजी. तर ते सांगताय ना कठीण आहे. अर्थात जे आपण म्हणतो की भूतवा भूतवा प्रलियते, हे भौतिक जग जे आहे कशा प्रकारे चालू राहतं. ब्रह्मादिषु प्रलीनेषु नष्टे लोके चराचरे अभूता संप्लवे प्राप्ते प्रलीने प्रकृतो महान एकस्तिष्ठति सर्वात्मा स तु नारायणः प्रभुः. जेव्हा ब्रह्माजी आणि बाकी अन्य सर्व त्यांचा नाश होतो, जेव्हा सारे लोक आणि चर अचार जे जीव आहेत त्यांचा नाश होतो, जेव्हा पूर्ण ब्रह्मांड जो आहे महाप्रलय होतो, त्यावेळेस सर्व काही जे आहे ते प्रकृतीमध्ये विलीन होतं. आणि ते भगवंतांमध्ये असल्यामुळे जे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत तेच केवळ अस्तित्वात असतात. हे महाभारत 2:35-29 मध्ये दिलेले आहे. इथे इदम हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो भौतिक शरीराला भगवंतांच्या शरीरावरून वेगळं दाखवण्यासाठी वापरण्यात आलेला आहे. आणि कशा प्रकारे भगवंतांनी जे शाश्वत नित्य मुक्त जीव आहेत त्यांच्या, का तर त्यांचं जे शरीर आहे ते शाश्वत असतं, त्यामुळे त्याच्यात भेद करण्यात आलाय इदम शब्दाद्वारे. आणि भस्मांतम जे आहे ते दाखवतं इथे मृत्यूबद्दल जे सांगण्यात आलंय की एखाद्याचा मृत्यू झाल्यावरती त्याच्या योग्य विधीद्वारे त्या व्यक्तीचा अंत्येष्टी संस्कार केले गेले पाहिजे. किंवा ते असंही दर्शवतं शरीराचं योग्य प्रकारे विघटन झालं, अर्थात ते काही बाबतींमध्ये असं बघण्यात येतं की ते जंतूंद्वारे खाल्ले जातात, त्यामुळे ते योग्य विघटन किंवा त्याचं योग्य क्रियाकलाप करणं याची चर्चा केली आहे. तर इथे शरीर जे आहे इथे अर्थ सांगण्यात आलाय की ज्याचा स्वभावच ज्याचा स्वभावच नाशकारी, अर्थात त्याचा नाश होणार. त्यामुळे इथे सचेत आणि अचेत वस्तूंमध्ये भेद केल्यानंतर ओम शब्द जो आहे तो भगवंतांना इंगित करतोय, जे दोन्हींना प्रेरणा देणारे आहे, सचेत आणि अचेत. त्यामुळे ते भोक्ता भोग्यम पेरितारम च मत्वा, अर्थात इथे भोक्ता भोग्य आणि जो प्रेरणा देणार आहे च मत्वा यांना ध्यान ठेवून हे बघणार. श्वेताश्वतर उपनिषद 1:12 मध्ये दिले. आणि अथर्ववेदामध्येही ओम जे शब्द याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. यह पुनर एतान
त्रिमात्रेण ओम इति अनेन स्वरेण परम पुरुषम अविध्यायत स तेजसी सूर्य संपन्नः. अर्थात जो भगवंतांवरती ओम उच्चारण करून जो आहे ध्यान करणार, अर्थात त्याच्यात 3 शब्द आहे अ उ म, तो निश्चित रूपाने काय प्राप्त करणार तर स तेजसी सूर्य संपन्न हा, तो सूर्य लोकाला प्राप्त करणार आणि नंतर जो आहे तो वैकुंठ लोकाला प्राप्त करेल. हे प्रश्न उपनिषद 5:5 मध्ये देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे याच्यावरती खूप सुंदर टीका आहे, जिथे अन्य मंत्र 18 वरती आहे आणि ह्या मंत्रावरती भरपूर सुंदर देण्यात आलेले आहे. आपल्या इथे वेळ झालाय. तुम्हाला काही प्रश्न असेल याच्यावरती जी आता चर्चा केली टीकेची, काही प्रश्न असेल तर विचारू शकता, किंवा दुसरा काही अन्य प्रश्न असेल तर विचार, नसेल तर मग आपण इथे विराम देऊया. श्लोक प्रभू. ठीक आहे, तर आपण जशी चर्चा केली तर पुढच्या शनिवारी तुमची श्लोका परीक्षा आहे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अर्थात 5-6 तारखेला 5-6 जुलैला तुमचं बंद पुस्तकाची परीक्षा आहे, क्लोज बुक एक्झाम CB. ठीक आहे, तर आपण इथे मग आपल्या सत्राला विराम देऊ. तुम्ही खूप संयमाने ध्यानपूर्वक हरे श्रवण कृष्ण केलं प्रभुजी. त्याबद्दल हरे कृष्ण धन्यवाद. प्रभुजी. बोला माताजी. बंद बुक आहे का ओपन बुक आहे? बंद बुक याचा अर्थ असा की पुस्तक न बघता तुम्हाला हो, उत्तर ते कळलं. लिहायची आहेत. हो. तर हे ते 2 प्रश्न तुम्हाला मोठे दिलेले, प्रश्न नाही, जे ते 2 तर दिले ते जे 2 प्रश्न दिले आहेत हां. ते खुली पुस्तकाचे प्रश्न आहेत आणि ते हां, मग तुम्हाला ती आज हां, आपला पूर्ण सिलेबस संपलेला आहे, तर तुम्हाला हां. 1 महिन्यामध्ये ते सबमिट केलं पाहिजे. अच्छा. आणि जे हं. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे ती बंद हां. पुस्तकाची आहे, तुम्हाला न बघता उत्तरं लिहायची आहेत. हो, हो. चालेल, चालेल. हं, हं. हरे खूप कृष्ण. खूप दंडवत प्रणाम. धन्यवाद. श्री उपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंड प्रणाम.